मित्रांनो, रात्रीच्या वेळी अचानक आपल्या लहान मुलांना ताप येणे, अंग दुखणे, डोके दुखणे असे त्रास होत असतील, तर अशा वेळी डॉक्टरांकडे जाणे शक्य नसते. मग काय करावे? ज्यामुळे आपल्या लहान मुलांना येणारी ताप कमी करण्यासाठी व इतर त्रास कमी करण्यासाठी कोणते इमर्जन्सी औषध घरी ठेवावे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी आपला फार्मासिस्ट व्यंकट. आपल्याला पॅरासिटामॉल व मेफेनॅमिक ॲसिड या औषधाबद्दल सविस्तर माहिती ही सोप्या व मराठी भाषेमध्ये सांगणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन या औषधाबद्दल माहिती पाहू. हे औषध ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज लिमिटेड या एका स्टँडर्ड कंपनीचे औषध आहे. आपण पाहणार आहोत मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनमध्ये काय कंटेंट आहेत, मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन कसे काम करते, मेफ्टाजेसिक सस्पेन्शनचे उपयोग काय आहेत, मेफ्टाजेसिक सस्पेन्शनचे डोस काय आहेत, मेफ्टाजेसिक सस्पेन्शनचे साईड इफेक्ट काय आहेत, मेफ्टाजेसिक सस्पेन्शनचे सेफ्टी ॲडवाईस काय आहेत, मेफ्टाजेसिक सस्पेन्शनचे स्टोरेज काय आहे, मेफेनॅमिक ॲसिड व पॅरासिटामॉल या कंटेंटचे बाजारामध्ये उपलब्ध असलेली कोणती इतर ब्रँड आहेत, ही सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनमध्ये काय कंटेंट आहेत? मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनमध्ये मेफेनॅमिक ॲसिड 100 मिलीग्राम प्रत्येकी 5 ml प्रमाणे व पॅरासिटामॉल 250 मिलीग्राम प्रत्येकी 5 ml प्रमाणे असे दोन घटक आहेत. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन कसे काम करते? मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन हे दोन मेडिसिनचे एक कॉम्बिनेशन आहे, जे शरीरामध्ये ताप व शरीरामध्ये होणारी वेदना यांचे केमिकल मेसेजेस ब्लॉक करते. हे मेसेजेस मेंदूपर्यंत जात नाहीत व ताप आणि शरीरामध्ये होणाऱ्या वेदना कमी होतात. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनचे उपयोग पाहू. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन हे अतिशय चांगले ॲनाल्जेसिक व अँटीपायरेटिक मेडिसिन आहे. म्हणजेच लहान मुलांमध्ये ताप कमी करणे व शरीरातील वेदना कमी करण्यास मदत करते. लहान मुलांमध्ये ताप येण्याची कारणे काय असू शकतात, हे आपण पाहणार आहोत. सामान्यतः लहान मुलांमध्ये सर्दी, फ्ल्यू, व्हायरल इन्फेक्शन, आपल्या लहान मुलांना एखादी वॅक्सिन दिल्यानंतर त्यांना अंग गरम वाटणे किंवा ताप येणे, अशा परिस्थितीमध्ये मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन अतिशय चांगले काम करते व लहान मुलांची ताप कमी करण्यास मदत करते. काही वेळा लहान मुलांना जास्त प्रमाणात प्रवास झाला किंवा लहान मुले एखाद्या गोष्टीला घाबरले तर त्यांना रात्रीच्या वेळी ताप येऊ शकते. अशा परिस्थितीमध्ये मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन हे औषध त्यांना द्यावे. यामुळे लहान मुलांची ताप कमी होण्यास मदत होते व त्यांना आराम मिळतो. जर आपल्या लहान मुलांना इतर काही कारणामुळे ताप येत असेल तर त्यांना मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन द्यावे. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनचे डोस पाहू. मित्रांनो, मेफ्टाजेसिक DS औषध हे लहान मुलांचे त्यांच्या वयानुसार व वजनानुसार डोस खालीलप्रमाणे दिले आहेत. आपल्या लहान मुलांचे वजन 10 किलोच्या पुढे असेल तरच आपल्या लहान मुलांना मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन द्यावे. 10 किलो ते 11.900 ग्राम अशा वजनामध्ये 3 ml असे औषध द्यावे. 12 किलो ते 13.900 ग्राम या वजनामध्ये 3.5 ml असे औषध द्यावे. 14 किलो ते 15.900 ग्राम या वजनामध्ये 4 ml असे औषध द्यावे. 16 किलो ते 17.900 ग्राम या वजनामध्ये 4.5 ml असे औषध द्यावे. 18 किलो ते 19 किलो 900 ग्राम या वजनामध्ये 5 ml असे औषध द्यावे. 20 किलो ते 21.900 ग्राम या वजनामध्ये 6 ml असे औषध द्यावे. 22 किलो ते 23.900 ग्राम या वजनामध्ये 6.5 ml असे औषध द्यावे. 24 किलो ते 25.900 ग्राम या वजनामध्ये 7 ml असे औषध द्यावे. 26 किलो ते 27.900 ग्राम या वजनामध्ये 7.5 ml असे औषध द्यावे. 28 किलो ते 30 किलो या वजनामध्ये 8 ml एवढे औषध द्यावे. तर मित्रांनो, आता आपण वजनाप्रमाणे लहान मुलांमध्ये किती डोस द्यावा हे पाहिले. परंतु मेफ्टाजेसिक DS औषध देण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्यांना विचारल्यानंतरच योग्य डोस हा आपल्या मुलांना द्यावा. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनचे साईड इफेक्ट काय आहेत हे आपण पाहू. मित्रांनो, मेफ्टाजेसिक सस्पेन्शन या औषधाचे जास्त काही घातक साईड इफेक्ट नाहीत, परंतु सामान्यतः साईड इफेक्ट झालेच तर
लहान मुलांना उलटी होणे, संडास लागणे, मळमळ होणे, अपचन होणे, भूक मंदावणे, छातीमध्ये जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनचे स्टोरेज काय आहे हे आपण पाहू. म्हणजेच मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन कुठे ठेवावे. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन हे गरम किंवा सूर्यप्रकाश येणाऱ्या ठिकाणी ठेवू नये. हे औषध सामान्यतः 30 डिग्री सेल्सिअस या तापमानावरच ठेवावे. घरामध्ये थंड व कोरड्या जागी हे औषध ठेवावे. हे औषध फ्रीजमध्ये किंवा सतत ओलावा असणाऱ्या ठिकाणी ठेवू नये. मित्रांनो, सेफ्टी ॲडवाईस आणि महत्त्वाच्या काही गोष्टी आपण पाहणार आहोत. मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन शक्यतो जेवणानंतरच द्यावे. जर मुले जेवण करत नसतील तर त्यांना थोडे खाऊ घालावे, त्यानंतरच औषध द्यावे. त्यामुळे आपल्या मुलांना छातीमध्ये जळजळ होणे असा त्रास होणार नाही. जर मेफ्टाजेसिक DS औषध घेतल्यानंतर आपल्या मुलांना संडास लागत असेल तर आपल्या मुलांना औषध देण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शन औषध घेतल्यानंतर आपल्या मुलांना अंगावर रॅशेस येणे किंवा अंगावर लालवट चट्टे येणे, अंग खाजवणे किंवा इतर काही रिॲक्शन येत असतील तर आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून घ्यावे. आता आपण मेफ्टाजेसिक DS सस्पेन्शनला सबस्टिट्यूट कोणते औषध आहेत हे आपण पाहू. पॅसिमॉल MF ओरल सस्पेन्शन, सुमॉल प्लस DS सस्पेन्शन, मेफकाइंड DS ओरल सस्पेन्शन, डिओफ्लाम DS सस्पेन्शन असे वेगवेगळ्या कंपन्यांची औषधे आहेत. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही फक्त सामान्य जनरल नॉलेजसाठी आहे. कोणतेही औषध घेण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा